नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आदिवासी विभाग भरती 2026 याच्या अनुषंगाने येणारी प्रश्नपत्रिका। आदिवासी जमातीचा अभ्यास करण्यासाठी पूर्ण आहे, तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण येणाऱ्या परीक्षेमध्ये याच्यामधून 100% प्रश्न तुम्हाला येणारे आहेत। व्हिडिओ आवडला तर त्याला एक लाईक नक्की करा। चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आजची जी प्रश्नपत्रिका आहे ही आपण वन लाइनर पद्धतीने घेणार आहोत, यामध्ये कुठलेही आपण विश्लेषण करणार नाही। तर बघा, पहिला प्रश्न काय आहे, गोंड जमातीचे निवासस्थान कोठे आहे? म्हणजे गोंड जमात कोणत्या राज्यामध्ये निवास करते असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे। पर्याय तुम्हाला 4 दिले, केरळ, हिमाचल प्रदेश, आंध्र प्रदेश आणि त्रिपुरा। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येईल? विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नपत्रिकेमधून जेवढ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला देता येत असतील तेवढ्या प्रश्नाची उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा, की जेणेकरून तुमचं रिव्हिजन पक्कं होईल। तर गोंड जमातीचे निवासस्थान कोणतं राज्य आहे? या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे आंध्र प्रदेश। पर्याय नंबर क हे योग्य आणि अचूक उत्तर आहे। पुढचा प्रश्न आपण बघूया। टोडा जमात कुठे आढळते? टोडा जमात कोणत्या स्थानी आढळते असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे। पर्याय दिलेला आहे नागालँडमध्ये, झारखंडमध्ये, गुजरातमध्ये किंवा निलगिरी पर्वतरांगेमध्ये। योग्य आणि अचूक उत्तर काय असेल या प्रश्नाचं? टोडा ही जी जमात आहे ही निलगिरी पर्वतरांगामध्ये आढळणारी जमात आहे, म्हणजेच पर्याय नंबर ड हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे। पुढचा प्रश्न आपण बघूया। गारो जमात कोणत्या राज्यातील आहे? गारो जमात कोणत्या राज्यामध्ये आढळते असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे। पर्याय काय दिलेले? आसाम दिले, मणिपूर दिले, मिझोराम दिले आणि मेघालय दिलेले। तर गारो जमात ही कोणत्या राज्यामध्ये आढळते? योग्य उत्तर आहे मेघालय, म्हणजेच पर्याय नंबर ड हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे। पुढचा प्रश्न आपण बघूया। खालीलपैकी कोणत्या ठिकाणी शॉम्पेन जमात आढळते? शॉम्पेन जी जमात आहे ही कोणत्या ठिकाणी आढळते असं तुम्हाला या ठिकाणी विचारलेलं आहे। पर्यायामध्ये दिले निलगिरी टेकड्या, निकोबार बेटे, स्पिती खोरे आणि लक्षद्वीप बेटे। तर ही जमात कोणत्या ठिकाणी आढळते? तर त्याचे योग्य आणि अचूक उत्तर आहे निकोबार बेटे या ठिकाणी काय शॉम्पेन ही जमात आढळते। पुढचा प्रश्न आपण बघूया। ओराव जमात कोणत्या राज्यातील आहे? ओराव जी जमात आहे ही कोणत्या राज्यामध्ये आपल्याला आढळून येते असा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारलेला आहे। पर्याय बघा, राजस्थान आहे, मध्य प्रदेश आहे, झारखंड आणि नागालँड आहे। योग्य उत्तर काय असेल? ओराव जमात ही झारखंड या राज्यामध्ये आपल्याला आढळते, म्हणजेच पर्याय नंबर क हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे। पुढचा प्रश्न आपण बघूया। खालीपैकी कोणती जमात केरळमध्ये आढळते? केरळमध्ये आढळणारी जमात चेंचू, लेप्चा, डफला, डफर कोणती जमात आहे की जी केरळमध्ये आढळते? तर केरळमध्ये आढळणारी जमात आहे चेंचू। पर्याय नंबर अ हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर राहील। पुढचा प्रश्न आपण बघूया। थारू जमात कुठे आढळते? म्हणजे थारू जमात कोणत्या राज्यामध्ये आहे? तराई प्रदेशात, अरवली पर्वतरांगेमध्ये, छोट्या नागपूरच्या पठारावर, पश्चिम घाटात। तर थारू ही जमात कुठं आढळते? या 4 पर्यायापैकी योग्य उत्तर काय असेल? तर योग्य उत्तर येईल बघायचं तराई प्रदेशामध्ये, म्हणजेच पर्याय नंबर अ हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर राहील। पुढचा प्रश्न आपण बघूया। खालीलपैकी कोणती जमात निलगिरी पर्वतरांगाशी संबंधित आहे? निलगिरी पर्वतरांगाशी कोणती जमात संबंधित आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे। पर्याय दिले तुम्हाला मारिया जमात, आसूर जमात, बडगा जमात आणि सारिया जमात। योग्य उत्तर काय येईल? तर बडगा जमात ही काय आहे? निलगिरी पर्वतरांगाशी संबंधित आहे, म्हणजेच पर्याय नंबर क हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न आपण बघूया। खालीलपैकी कोणत्या राज्यात आदिवासी समुदायाची ओळख पटलेली नाही? भारतामध्ये असं कोणतं राज्य आहे की ज्या ठिकाणी आदिवासी समुदायाची ओळख पटलेली नाही? बघा, महाराष्ट्र, छत्तीसगड, हरियाणा, कर्नाटक। काय उत्तर असेल? योग्य आणि अचूक उत्तर आहे हरियाणा या राज्यामध्ये काय आदिवासी समुदायाची ओळख पटलेली नाही, म्हणजेच पर्याय नंबर क हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे। पुढचा प्रश्न आपण बघूया। खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये ओझो जमात राहते? ओझो जमात असणारा केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? अंदमान आणि निकोबार बेटे, दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव किंवा लक्षद्वीप। योग्य उत्तर काय असेल? कोणत्या केंद्रशासित प्रदेशात ओझो जमात राहते?
तर तो केंद्रशासित प्रदेश आहे अंदमान आणि निकोबार बेटे. पर्याय नंबर अ हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी कोणती जमात उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडाशी संबंधित आहे? उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड याच्याशी संबंधित असलेली जमात कोणती? इटनार, थारू, भील, मुंडा. कोणती जमात आहे उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडाशी संबंधित? तर ती जमात आहे थारू. पर्याय नंबर ब हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर राहील. पुढचा प्रश्न आपण बघूया. खालीपैकी कोणती राजस्थानची जमात नाही? म्हणजे राजस्थानमध्ये कोणती जमात तुम्हाला आढळून येत नाही असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. भिल्ल, मीना, डोगरी, सहारिया असे पर्याय तुम्हाला दिलेले आणि योग्य उत्तर तुम्हाला निवडायचं आहे. तर राजस्थानमध्ये कोणती जमात आढळत नाही? तर ती जमात आहे बघा डोगरी. डोगरी ही जमात राजस्थानमध्ये आढळून येत नाही. पुढचा प्रश्न आपण बघूया. भारतात भिल्ल जमात सर्वाधिक कुठे आढळते? भिल्ल जमात सर्वाधिक कोणत्या राज्यामध्ये आढळते? राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र. तर योग्य उत्तर राहील बघा तिचं मध्य प्रदेश. पर्याय नंबर क मध्य प्रदेशामध्ये काय आहे? भिल्ल ही जमात सर्वाधिक आढळते. पुढचा प्रश्न आपण बघूया. चेंचू जमात कोणत्या राज्याची रहिवासी आहे? आढळते आणि रहिवासी. तर चेंचू जमात कोणत्या राज्याची रहिवासी आहे? तर ती आहे बघा आंध्र प्रदेशाची. पर्याय नंबर ब हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर राहील. गद्दी कुठला रहिवासी आहे? गद्दी ही जमात कुठली रहिवासी आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश आणि मेघालय यापैकी गद्दी जमात कुठली रहिवासी आहे? तर तिचं योग्य आणि अचूक उत्तर येईल बघा हिमाचल प्रदेश. गद्दी ही जी जमात आहे ही कुठली रहिवासी आहे? तर हिमाचल प्रदेशाची रहिवासी. पुढचा प्रश्न आपण बघूया. दक्षिण राजस्थानमधील कोणती जमात गाणे आणि नृत्य करून आपला उदरनिर्वाह करते? दक्षिण राजस्थानमधील कोणती जमात आहे की जी गाणे आणि नृत्य करून आपला उदरनिर्वाह करते? बघा गर्शिया, मूर, माया, खासी. योग्य उत्तर काय येईल? योग्य उत्तर येईल बघा पर्याय नंबर अ. गर्शिया ही जी जमात आहे कुठली? दक्षिण राजस्थानमधली. तर ही काय करते? गाणे आणि नृत्य करून आपला उदरनिर्वाह करते. पुढचा प्रश्न आपण बघूया. भिल्ल जमात कुठे आढळते? सर्वाधिक कुठे आढळते आणि कुठे आढळते असा प्रश्न आहे. पहिल्या प्रश्नामध्ये सर्वाधिक असं विचारलं होतं. हे तर काय विचारलं आहे? फक्त भिल्ल जमात कुठे आढळते? आसाम, झारखंड, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र. तर याच्यामध्ये योग्य उत्तर येईल महाराष्ट्र. पर्याय नंबर ड. भिल्ल जमात कुठे आढळते? तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आढळते. पुढचा प्रश्न आपण बघूया. आदिवासी जमातीच्या शैक्षणिक संस्थेला काय म्हणतात? आदिवासी जमातीची जी शैक्षणिक संस्था असते तिला काय म्हटलं जातं? युवागृह म्हटलं जातं का कुडूक म्हटलं जातं का मुंडा म्हणलं जातं का संताल म्हटलं जातं? काय म्हणलं जातं? तर आदिवासी जमातीच्या शैक्षणिक संस्थेला यूथ होम म्हणजेच युवागृह असं म्हटलं जातं. म्हणजेच पर्याय नंबर अ हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर राहील. पुढचा प्रश्न आपण बघूया. झारखंड राज्यातली सर्वात मोठी जमात कोणती आहे? झारखंड राज्यामधली सर्वात मोठी जमात तुम्हाला विचारली कोणती आहे? ओराव, मुंडा, हो, संथाळ. झारखंडामध्ये सर्वात मोठी जमात कोणती आहे? तर संथाळ जमात आहे. म्हणजेच योग्य आणि अचूक उत्तर काय येईल? पर्याय नंबर ड. पुढचा प्रश्न आपण बघूया. सहारिया ही जमात कुठे आढळते? याच्यावर पहिल्यांदा प्रश्न येऊन गेला आणि आताही तुम्हाला प्रश्न आला की सहारिया जमात कुठे आढळते? छत्तीसगड, झारखंड, राजस्थान किंवा बिहार. काय योग्य उत्तर येईल? तर योग्य उत्तर आहे पर्याय नंबर क. सहारिया ही जमात कुठे आढळते? तर राजस्थानमध्ये आढळते. पुढचा प्रश्न आपण बघूया. खालीपैकी कोणत्या राज्यात कुकी जमात राहते? कुकी जमात कोणत्या राज्यामध्ये राहते? मणिपूरमध्ये राहते, नागालँडमध्ये राहते, अरुणाचल प्रदेशात राहते का मिझोराममध्ये राहते? तर कुकी जमात कुठे राहते? ही मणिपूरमध्ये. म्हणजेच पर्याय नंबर अ हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. निशी जमात कुठे आढळते? निशी जमात कुठे आढळते? पर्याय काय दिले पहा. अंदमान आणि निकोबार बेटे, अरुणाचल प्रदेश, निलगिरी, केरळ, काश्मीर खोरे. निशी जमात कुठे आढळते? तर ती आढळते अरुणाचल प्रदेशामध्ये. पर्याय नंबर ब हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर राहील. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. उद्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा. व्हिडिओ आवडत असेल तर त्याला एक लाईक नक्की करा.
आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करत चला. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवत चला. तर भेटूया उद्याच्या प्रश्नपत्रिकेमध्ये असेच महत्त्वाचे प्रश्न घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.